घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. सर्वांना माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्त आपणा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इसवी सनाच्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या संतांनी जी भाषा जगवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रजांसारख्या अनेक साहित्यिकांनी जी भाषा वाढवली, त्या मराठी भाषेचा गौरव दिन, मराठी राजभाषा दिन आपण साजरा करीत आहोत. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या युगात मराठी भाषिक लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त संपूर्ण विश्वात पसरलेले आहेत. जगात 10 कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संस्कृतीतून, साहित्यातून मराठी भाषेचा संपन्न वारसा दिलेला आहे. आपण आणि भविष्यातील पिढीने मराठी भाषेचा वारसा पुढे चालवणे गरजेचे आहे. चला तर मग आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करूया. शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी रचली गाथा. चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा, आपली मराठी भाषा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.